इरेक्टाईल डिस्फंक्शन. ची कारणं कोणकोणती आहेत ही आपण पाहूया. कारणं मुख्यतः 3 कॅटेगरीमध्ये आहेत. एक शारीरिक कारण, दुसरं मानसिक कारण आणि तिसरं हे तुमच्या जीवनशैलीच्या निगडीत असलेली कारणं आहेत. तर एक एक कारण आपण पाहूया. पण तत्पूर्वी ॲक्च्युअल इरेक्शन ही प्रक्रिया कशी होते हे जेव्हा आपण समजून घेऊ तेव्हा त्याच्या मागची जी पॅथॉलॉजी आहे त्याची कारणं ही कशी संयुक्तिक वेगवेगळे आहेत हे आपल्याला लक्षात येईल. तर इरेक्शन ही जी प्रक्रिया आहे ही होताना 3-4 टप्प्यांमध्ये होत असते. पहिला त्यामध्ये असतो ती म्हणजे उत्तेजना, की जेव्हा कोणकोणत्या काही घटनांमुळे काही दृश्यांमुळे जेव्हा उत्तेजना मेंदूमध्ये निर्माण होते तेव्हा ते जे सिग्नल्स असतात ते मेंदूकडून शिश्न प्रदेश जो असतो किंवा पेनाइल एरिया जो आहे तिथल्या ज्या नसा आहेत, नर्व्ज आहेत त्यांच्यापर्यंत तो इम्पल्स हा पास केला जातो. आणि नंतर पुढचा महत्त्वाचा जो भाग आहे इरेक्शनमध्ये जो आहे तो म्हणजे नायट्रिक ऑक्साईड. हा NO हा एक जो काही भाग आहे तो प्रमाणामध्ये तिथे जर निर्माण झाला नाही तर त्यामुळे तिथे ब्लड जे येत असतं किंवा जे ब्लड साठून राहतं, रक्तवाहिन्या ज्या रुंद होतात ही प्रक्रिया होत नाही. त्यामुळे पुढचा टप्पा असतो तो म्हणजे नायट्रिक ऑक्साईड तयार होणं. त्यामुळं काय होतं की तिथल्या ज्या स्मूथ मसल्स असतात, रक्तवाहिन्यांमधल्या ज्या काही लायनिंगमधल्या ज्या मसल्स असतात त्यांच्यामध्ये डायलेटेशन निर्माण होतं, त्या नसा फुगतात आणि त्यामुळे तिथे रक्तपुरवठा मोठ्या प्रमाणावरती होतो आणि हा रक्तपुरवठा आलेला जो आहे तो तिथे एनगॉर्ज होतो, तिथे तो साठून राहतो, त्यामुळे लिंगाला ताठरता येते. तर ही टप्प्याटप्प्यानुसार होणाऱ्या प्रक्रिया ह्या पेनाइल इरेक्शनमध्ये होत असतात. त्यामुळं वेगवेगळ्या स्तरावरचे घटक ह्याला कारणीभूत होतात. म्हणजे मेंदूपासून, नसांपासून, रक्तपुरवठ्यापासून किंवा नायट्रिक ऑक्साईड कमी निर्माण होण्यापासून असे अनेक फॅक्टर वेगवेगळ्या टप्प्यावरचे असतात. त्यामुळे जसं कारण आहे त्या पद्धतीने त्याची चिकित्सा करणं गरजेचं राहतं. सब घोडे 12% या न्यायाने कुठलंही औषध एक असं औषध दिलं आणि इरेक्टाईल डिस्फंक्शन हा आजार दुरुस्त झाला असं होत नाही. तर हे टप्पे आपण यातले लक्षात घेतले तर यातली कोणती अवस्था बिघडली आहे हे डॉक्टरनी तपासणं, त्याप्रमाणे रुग्णाची हिस्ट्री घेणं हे महत्त्वाचं असतं. तर आत्ता मी तुम्हाला कारणं सांगितली त्यातली आपण एक एक कारणं क्रमाक्रमाने घेऊया. पहिलं कारण सांगितलं ते म्हणजे शारीरिक असे अनेक आजार आहेत की ज्या आजारांमध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शन ही तक्रार प्रामुख्याने निर्माण व्हायची शक्यता असते. त्यातला पहिला आजारांचा राजा म्हणजे जेव्हा डायबेटीस होतो. अनेक लोकांना तर नपुंसकत्व हे एक प्रेझेंटिंग सिम्पटम असतं किंवा या तक्रारीनेच डायबिटीस दुर्दैवाने डिटेक्ट होतो. तोपर्यंत त्यांनी स्वतःची साखर तपासलेली नसते तर ते ही लक्षणंच घेऊन येतात. डॉक्टर जेव्हा इन्व्हेस्टिगेशन करतात तेव्हा वाढलेली भरमसाठ साखर दिसते आणि हेही माहीत नसतं की हा डायबिटीस त्याच्या शरीरामध्ये किती वर्षांपासून चाललेला आहे आणि त्याचा नसांवरती झालेला परिणाम आपल्याला हा या नपुंसकत्वाच्या रूपाने दिसून येतो. हायपरटेन्शन हा एक आजार तसंच आहे. क्रॉनिक हायपरटेन्शन जेव्हा होतं तेव्हा रक्तवाहिन्या या आतून खराब व्हायला लागतात, एंडोथेलियम आतलं खराब व्हायला लागतं आणि त्यामुळे तिथून नायट्रिक ऑक्साईड तयार होणं हे मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं आहे हे कमी होतं आणि त्यामुळे पुढे इरेक्टाईल डिस्फंक्शनसारखा आजार निर्माण होतो. अनेक रक्तवाहिन्यांचे आजार आहेत, मज्जातंतूंचे आजार आहेत, हे सुद्धा इरेक्टाईल डिस्फंक्शन किंवा ED हा आजार तयार करण्यासाठी कारणीभूत होतात. मज्जासंस्थेचे अनेक आजार आहेत की ज्यामध्ये डिमेन्शिया, अल्झायमर्स डिसीज, पार्किन्सन्स डिसीज किंवा स्पायनल कॉर्ड जी असते आपल्या पाठीमधले त्याच्यावरती काही आघात झाले, मोठे ॲक्सिडेंट झाले तर त्यामुळं मज्जातंतूंवर परिणाम होतो आणि त्यामुळं हा आजार निर्माण होतो. हॉर्मोनल हे सुद्धा एक आजार आहेत की आपलं सगळ्यात महत्त्वाचं पुरुषांमधलं हॉर्मोन असतं ते म्हणजे टेस्टोस्टेरॉन. हे जर काही कारणाने शरीरामध्ये कमी व्हायला लागलं तर त्यामुळं लैंगिकतेची जी काही क्षमता असते ती गमावतो तो पुरुष आणि इच्छासुद्धा त्यामुळे ज्याला आपण लिबिडो म्हणतो तो सुद्धा याच्यातून कमी होतो. महत्त्वाचं पुढचं जे कारण आहे ते म्हणजे मानसिक गोष्टी. कारण मनस्थिती आणि तुमची लैंगिक क्षमता याचं अत्यंत जवळचं नातं आहे. त्यामुळे जेव्हा चिंता, नैराश्य, ताणतणाव, भीती यासारख्या गोष्टींच्या भावना जेव्हा तुमच्या मेंदूमध्ये गर्दी करतात तेव्हा त्याचा डायरेक्ट परिणाम हा तुमच्या सेक्शुअल परफॉर्मन्सवरती होत असतो. त्याचप्रमाणे अनेक जणांना परफॉर्मन्स अँक्झायटीसुद्धा असते की प्रत्यक्ष कृती करायला गेल्यावर आपल्याकडून ती ॲक्ट होईल का नाही याची भीतीसुद्धा निर्माण होते आणि त्यामुळे त्यातून एक विशियस सायकल तयार होते आणि बाकी शारीरिक कुठलेही आजार नसताना केवळ ह्या
दडपणातून लैंगिक सामर्थ्य तो पुरुष गमावून बसतो. तर होतं काय की जेव्हा स्ट्रेस, टेन्शन यासारखे घटक मोठ्या प्रमाणावरती असतात तेव्हा कॉर्टिसॉल नावाचं एक हॉर्मोन आहे की जे एरवी आपल्याला फाईट ऑर फ्लाईट म्हणजे जेव्हा इमर्जन्सी असते त्यावेळेस आपल्याला उपयोगी पडणारं ते हॉर्मोन आहे. ते विनाकारण शरीरामध्ये ताणतणावजन्य परिस्थिती जर जास्त राहिली तर हे हॉर्मोनची पातळी रक्तामध्ये विनाकारण साठून राहते आणि हे अनावश्यक पातळीमध्ये असलेलं जे कॉर्टिसॉल हॉर्मोन आहे ते आपले बाकी जे हॉर्मोन्स आहेत त्यांना ते दबवतं. अनेक डोपामाइनसारखे हॉर्मोन आहे की ज्याच्यामुळे लैंगिक उद्दीपन होत असतं. तर हीच गोष्ट दबली जाते आणि त्यामुळं मानसिक स्वास्थ्य हे लैंगिक क्षमतेच्या बाबतीमध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आता जीवनशैली, तुमची लाईफस्टाईल जी आहे ती कशी कॉन्ट्रीब्यूट करते इरेक्टाईल डिस्फंक्शनसाठी हे पाहूया. तर याच्यामध्ये नंबर 1चं आहे ते म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची व्यसनं. पूर्वी आपल्याला आठवत असेल टेलिव्हिजनवरती एक जाहिरात असायची की एखादा असा तरुण रुबाबदार पुरुष हातामध्ये सिगरेट घेतोय आणि त्याची धुराची वलय काढतोय आणि त्याच्या मागं असं गाणं प्ले व्हायचं की व्हेन सिगरेट इन माय हँड आय फेल्ट लाईक अ मॅन. तर अशी ती जाहिरात असायची. पण त्याचा एंड जेव्हा व्हायचा तो एक अतिशय मजेदार पद्धतीने व्हायचा. म्हणजे सिगरेट हातामध्ये तुम्ही धारण करणं हा तुम्हाला एक मोठा हिरोसारखं जरी वाटत असलं, डॅशिंग पर्सनॅलिटीचा हा भाग जरी तुम्ही समजत असला तरी तो तुमच्या पौरुषत्वावर घाला घालणारी एक फार मोठी गोष्ट आहे, ही लक्षात घ्या. स्मोकिंग, एक तर तंबाखूजन्य सगळीच उत्पादनं ही तुमच्यामध्ये असंख्य त्याच्यामध्ये टॉक्झिन्स असतात, केमिकल्स असतात, त्याचा परिणाम तुमच्या नसांवरती, रक्तवाहिन्यांवर होत असतो. पण विशेषतः स्मोकिंग हा एक रिस्क फॅक्टर नंबर 1 ज्याला म्हणता येईल हा इरेक्टाईल डिस्फंक्शनच्या बाबतीमध्ये आहे. त्यामुळं जितक्या लवकर होईल तेवढं आपण त्या व्यसनापासून दूर जाणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीचे मादक पदार्थ, ड्रग्ज आहेत, अल्कोहोल आहे, याचं प्रमाणही आजकाल खूप मोठ्या प्रमाणावरती वाढत आहे. या सगळ्या गोष्टी तुमचा सेक्शुअल परफॉर्मन्स हा कमी करत असतात. महत्त्वाचा, अत्यंत सध्याच्या काळातला ज्वलंत टॉपिक जो अनेक आजारांना कॉन्ट्रीब्यूट करतो तो म्हणजे निद्राभ्रंश. उशिरा झोपणं, कमी प्रमाणामध्ये झोपणं ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. हे मित्रांनो लक्षात घ्या की जेव्हा झोप आपल्याला अपुरी मिळते, कमी प्रमाणामध्ये मिळते, तेव्हा तुमचं जे महत्त्वाचं पुरुषत्वाचं हॉर्मोन आहे ते म्हणजे टेस्टोस्टेरॉन याची पातळी झपाट्याने ढासाळायला लागते आणि त्याच्यामुळेच तुमचा लिबिडो किंवा तुमची डिझायर या सगळ्या गोष्टी कमी होतात, परफॉर्मन्सही कमी होतो. त्यामुळं पुरेशी 6-7 तासांची साऊंड स्लीप हे एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. औषधांचे परिणाम, अनेक प्रकारची औषधे जी आहेत ती तुमच्या परफॉर्मन्सवरती परिणाम करत असतात. विशेषतः आजकाल फार कमी वयामध्ये लोकांना कोलेस्ट्रॉलची, बीपीची औषधं विशेषतः घ्यावी लागतात, डायबिटीसची औषधं घ्यावी लागतात किंवा डिप्रेशनची. महत्त्वाचे 2 यामधली ड्रग्ज आहेत ती म्हणजे अँटी हायपरटेन्सिव्ह ब्लड प्रेशरची औषधं आणि डिप्रेशन किंवा नैराश्यासाठी घेतली जाणारी जी औषधं आहेत त्यामध्ये बीटा ब्लॉकर्स किंवा थायझाईड या गटातली किंवा ज्याला डायुरेटिक या गटातली औषधं म्हणतात त्याचा परिणाम हा सेक्शुअल गोष्टीवरती होत असतो. आणि दुसरी आहे ती म्हणजे डिप्रेशन. या डिप्रेशन कमी करणारी जी औषधं आहेत त्याच्यामुळं काय होतं, सेरोटोनिन किंवा तुम्हाला फील गुड करणारं हॉर्मोन वाढतं, परंतु सेक्शुअल डिझायरसाठी आवश्यक असणारं जे डोपामाइन नावाचं हॉर्मोन आहे ते याच्यामुळं कमी होतं. त्यामुळं अँटी डिप्रेशन मेडिसिनमुळं हळूहळू लैंगिक इच्छा आणि क्षमता या दोन्हींवरती परिणाम व्हायला लागतो. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी ह्या तुम्हाला याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करत असतात. अगदी छोट्या छोट्या आहारविहारातल्या सुद्धा गोष्टी असतात की ज्या तुमच्या टेस्टोस्टेरॉन लेव्हल फार मोठ्या प्रमाणावरती वाढवतात आणि कुठलीही औषध न घेता. सगळ्यात पहिलं लक्षात घ्या की याच्यामध्ये औषधोपचारापेक्षा आहार विहार, जीवनशैलीतले सुधार, उत्तम झोप या गोष्टी औषधांपेक्षा महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे पुढील भाग बिलकुल पाहायला विसरू नका. त्यामध्ये या सविस्तर गोष्टींचा आपण उहापोह करणार आहोत. कशा पद्धतीचे औषधोपचार, कशा पद्धतीची पंचकर्म, कसं पद्धतीचं काउन्सिलिंग हे आपल्याला या आजारातून पूर्णतः बाहेर येण्यासाठी उपयोगी होणार आहे. धन्यवाद.